श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. 2024 म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात ही झालेली आहे आणि या वर्षी गुरुवारी आली आहे काल अष्टमी. आणि काल अष्टमीच्या दिवशी जे आहे आपल्याला हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर आर्थिक भरभराट तर होणारच आहे, त्याचबरोबर भगवान शंकराची आपल्यावर भरभरून अशी कृपा होणार, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकटही येणार नाही. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पौराणिक मान्यतानुसार काल भैरव हे भगवान शिवाचा 5वा अवतार आहे. या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली जाते. कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी साजरी केली जाते. शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते. कालभैरवांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात. कालाष्टमी हा भगवान शिवशंकराच्या भक्तांकरता महत्त्वाचा दिवस आहे. सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करून कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि कालभैरवांची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला क्षमाही मिळत असते व त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद प्राप्त होतो. आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी महादेवांची पूजेला खूपच महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला घरात ही एक वस्तू घेऊन यायची, ज्यामुळे आपलं वर्षभर जे आहे भरभराट होणार आहे आणि त्याचबरोबर जे आपल्याला महादेवांची अखंड कृपा देखील प्राप्त होणार आहे. कालभैरवांची स्वारी कुत्रा आहे आणि म्हणूनच जे आहे कालाष्टमीच्या दिवशी कोणत्याही मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. आणि जर तुमच्याकडनं चुकूनही कोणत्याही मुक्या प्राण्यांना त्रास दिला गेला तर तुम्हाला त्याची शिक्षाही मिळणारच आहे. आणि त्याचबरोबर कोणाचाही ह्या दिवशी अपमान देखील करायचा नाही. असं तर कोणत्याही दिवशी कोणाचाही अपमान नाही करायचा आहे, पण कालाष्टमीच्या दिवशी तुम्हाला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कालभैरव हे आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ हे देत असतात. जर आपले कर्म चांगले असेल तर आपल्याला शुभ फळ मिळेल आणि जर आपले कर्म खराब असतील तर त्याचं आपल्याला अशुभ फळ हे मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया आपल्याला ते कोणतं फळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपल्यावर महादेवांची कृपाही होणार आहे. भगवान कालभैरव हे महादेवांचंच उग्र रूप आहे आणि म्हणूनच जे आहे आपल्याला महादेवांना धोत्र्याचं फळ अतिशय प्रिय आहे, ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे. कारण देवादिदेव महादेवांना भांग, धोत्र्याचं फळ, बेलपत्र आणि जल ह्या वस्तू अतिशय प्रिय आहेत. तर त्या वस्तू प्रिय काय, त्यामागे शिवपुराणानुसार शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. असे म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपसात वाटून घेतले. आणि जेव्हा समुद्र मंथनातून विषाचा प्याला बाहेर आला तेव्हा तो कोणीही घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळी देव आणि दानव त्या विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकरांनी तो विषाचा प्याला प्यायले. विश्वाच्या रक्षणासाठी महादेवांनी तो विष आपल्या घशात स्थिर केले होते. विषप्राशन केल्यामुळे महादेवांच्या शरीराचं तापमान वाढू लागलं, त्याचबरोबर संपूर्ण विश्वाचं सुद्धा तापमान वाढू लागलं. त्यामुळे सर्व देव आणि दानवांमध्ये चिंता वाढू लागली. अशा परिस्थितीमध्ये विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवांच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला. तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्रा हे फळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी आपल्या घरी जे आहे धोत्र्याचं हे फळ घेऊन यायचं आहे. ह्याला धतुरासुद्धा म्हणतात. हा तुम्ही उपाय सकाळी संध्याकाळी तुम्हाला जसं जमत असेल त्यावेळेस करू शकतात. आणि हे फळ जे आहे तुम्हाला सहज तुमच्या परिसरामध्ये कुठेही मिळून जाईल. आपल्याला एक तामण घ्यायचं आणि तामणामध्ये आपल्याला हा धतुरा ठेवायचा. सगळ्यात पहिला आपल्याला पाण्याने ह्याला अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि परत त्याला आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण अभिषेक घालत असतील तेव्हा आपल्याला ओम श्री कालभैरवाय नमः, ओम श्री कालभैरवाय नमः ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे.
अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्या धतुऱ्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक माळ जी आहे ओम नमः शिवायची किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी शिवलिंग असेल त्या शिवलिंगाच्या इथे आपल्याला हे धतुऱ्याचं फळ अर्पण करायचं आणि त्यानंतर महादेवांना हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर करून माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येणारं माझं नवीन जे वर्ष आहे ते भरभराटीचं गेलं पाहिजे अशी आपल्याला महादेवांना प्रार्थनाही करायची आहे. आणि ही जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आपल्याला दररोज 21 दिवस करायचा आहे. म्हणजे 4 जानेवारीला आपण हा उपाय सुरू करणार आहेत, तर 4 जानेवारीपासून जे सलग 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. दररोज आपल्याला हा धतुराचं जे फळ आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. एक माळ आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. पुन्हा महादेवांना आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो धतुरा आपल्याला त्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. आणि 4 जानेवारीपासून आपण जे सलग 21 दिवस ही सेवा करणार आहेत आणि असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती त्या धतुऱ्यामध्ये समाविष्ट झालेली असते आणि 21व्या दिवशी आपल्याला ह्या धतुराच्या फळाला जे आहे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. जेव्हा आपण एक माळ श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करणार, त्याचबरोबर आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं सुद्धा पठण करायचं. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, तुम्ही करून तर बघा. तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत साक्षात महादेव दूर करणार आहेत. तुम्ही 4 जानेवारीला ज्या टायमाला म्हणजे सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर दररोज तुम्हाला सकाळीच करायचा आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर तुम्हाला दररोज संध्याकाळी हा उपाय करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, कारण धतुऱ्यामध्ये नकारात्मकता दूर करण्याचे तत्व असतात आणि म्हणूनच जे आहे आपल्याला ह्या फळापासून उपाय करायचा आणि हे जे फळ आहे ते महादेवांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि महादेवांना प्रिय असणाऱ्या जर फळापासून आपण काही उपाय केले तर त्यामुळे भगवान शंकरांची आपल्याला कृपाही मिळणारच आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.